घटक क्रमांक 3 आहे भाषिक अभ्यासाचं क्षेत्र. आता भाषेचा अभ्यास म्हणजे काय, तर भाषेसंबंधी केलेला अभ्यास अशी एक त्याची व्याख्या आपल्याला सांगता येते. भाषिक अभ्यासाची त्याची रूप, अर्थ, कार्यदृष्ट्या देखील व्याप्ती सांगता येते. भारतात 2000 वर्षांपासून भाषेचा अभ्यास होतो आहे. आजही अभ्यास होत आहे. त्याचं स्वरूप पाश्चात्यांच्या प्रभावातून भाषा वैज्ञानिक कळत आलेली दिसून येतात. भाषेचा अभ्यास करताना काही गृहीतक लक्षात ठेवावी लागतात. भाषिक अभ्यासाला भारतामध्ये मोठी परंपरा असूनही मराठी भाषेचा भाषादृष्ट्या फारसा अभ्यास झालेला दिसत नाही. भाषेचं जतन, संवर्धन, विकास जर करावायचं असेल तर इतरांच्या तोंडाकडे न बघता आपणच आपल्या भाषेचा अभ्यास करायला हवा. मराठी भाषेचा तात्विक आणि उपयोजित अशा दोन्ही प्रकारे अभ्यास बाकी आहे. त्यामुळं आपल्याला एक संशोधन या दृष्टीनं होण्याची अत्यंत गरज आहे. भाषेची गोडी अस्मिता हवी, भाषेचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा हवी. मग भाषिक अभ्यासाचे या क्षेत्राचा अभ्यास देखील संशोधनामध्ये करता येऊ शकतं. मग प्रामुख्याने काय, तर भाषा ही आपल्या मनोगताला आकार देण्याचं जरूर ती फेरमांडणी करण्याचं महत्त्वाचं काम करत असतं. ती मानवाच्या सांस्कृतिक संचिताचं आणि सामाजिकतेचं अस्मितेचं आवाहन असते. मानवी जीवन जेवढं गूढ व गुंतागुंतीचं तेवढीच भाषा ती गूढ आणि गुंतागुंतीची असते. त्यामुळे ती अभ्यासकांसमोर नित्य आणि नवी आव्हाने घेऊन येत असते. नैसर्गिक भाषेचे अंतर्गत गुंतागुंत उकलवून दाखवणे हेच भाषेच्या अभ्यासाचं प्रमुख उद्दिष्ट असतं. भाषेला व्यवस्था आणि व्यवहार अशी 2 अंग असतात आणि भाषेचं स्वरूप करण्यासाठी या दोन्ही अंगांचा विचार करावा लागतो. भाषेच्या अभ्यासाचं व्यवस्थापन पुढीलप्रमाणे करता येतं. जसं की भाषा विज्ञानाचं अंग म्हणून काही शास्त्र आहेत आपल्याकडे, जसं की ध्वनिशास्त्र, उच्चारणशास्त्र, भाषांतरशास्त्र. भाषेचं साधन म्हणून अभ्यास करणारी शास्त्र जसं की मानववंशशास्त्र, पुरातत्वशास्त्र, संस्कृती विज्ञान, मानसशास्त्र. भाषा वैज्ञानिक तत्वांच्या सिद्धांताचा उपयोग करणारी काही शास्त्र जसं की उपयोजित भाषा विज्ञान, भाषा अध्ययन, भाषाध्यापन. भाषेच्या अभ्यासाच्या शोधन पद्धतीनुसार निर्माण झालेली आणि नंतर विकसित झालेली काही शास्त्रे जसं की ऐतिहासिक, तौलनिक, वर्णनात्मक, संरचनात्मक, समाज भाषा विज्ञान आणि मनोभाषा विज्ञान. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या अंगाने भाषिक अभ्यास करता येऊ शकतो. इथं एक तक्ता देखील दिलेला आहे, म्हणजे प्रामुख्याने भाषिक अभ्यासाची वाटचाल कशी होऊ शकते, भाषेची क्षमता, प्रकार, सामर्थ्य, कार्य यानुसार एक उत्तम असा तक्ता दिलेला आहे की भाषेचा नेमका अभ्यास करायचा म्हणजे किती घटक त्याच्यामध्ये इन्क्लूड असू शकतात. हे आवर्जून तो तक्ता तुम्ही पहा. पृष्ठ क्रमांक 31 वरती दिलेला हा तक्ता आहे. वाङ्मय संशोधनाच्या अभ्यासाचे क्षेत्र, म्हणजे भाषेचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला या दृष्टीने करता येऊ शकतो. तर भाषेच्या अभ्यासाची व्याप्ती पाहता आपल्याला लक्षात येतं की भाषेच्या तात्विक पातळीवर 4 प्रमुख क्षेत्रांमध्ये अभ्यास करता येतो. एक म्हणजे भाषिक क्षमता. भाषिक क्षमता म्हणजे काय, तर भाषिक वर्तनातील, उद्गारातील नियम व्यवस्थेचं सहज ज्ञान. प्रत्यक्ष वाचिक वर्तनामागे, भाषिक प्रयोगामागे जे काही भाषिक ज्ञान असतं त्याला भाषिक क्षमता म्हणतात. तर भाषिक क्षमतेचा हा विषय अत्यंत मूलभूत आणि सर्व भाषांना लागू असणारा असा आहे. स्वनरचना विषयक असेल, वाक्यरचना विषयक असेल, अर्थरचना विषयक असेल, अशा पद्धतीने आपल्याला भाषेचा अभ्यास करता येऊ शकतो. मग हा सगळा मूलभूत आणि सैद्धांतिक विचार पुन्हा विशिष्ट भाषेगणित तपासायला हवा आणि त्यासाठी मग संशोधन हे फार गरजेचं ठरतं. त्यानंतर आहे भाषा नियम. आता प्रत्येक व्यक्ती समूह भाषा जरी वापरत असला तरी सर्वांना प्रदीर्घ काळ ती समजावी, अभ्यासता यावी यासाठी तिच्या वापरावरून काही सैद्धांतिक निष्कर्ष मांडले जातात आणि त्यालाच भाषा नियम असं म्हटलं जातं. मग हे नियम भाषेचे, भाषा घटकांचे, ध्वनी, स्वन, स्वनिम, रूपिम, शब्द, वाक्य, अर्थ, व्याकरण अशा भाषा वापरासंबंधीचं एक विशिष्ट भाषा विशिष्ट आहे जे शिकावे लागतात, संशोधनामध्ये शोधावे लागतात. सामाजिक संकेत सरणी असेल, शिष्टाचार असेल, वेगळ्या अभ्यासाच्या पद्धती असतील, व्यक्ती, काल, स्थल, प्रयोजन, प्रसंग इत्यादीनुसार केलेले वर्गीकरण असेल, या दृष्टीने आपल्याला भाषेचे नियम असतील ते समजून घ्यावे लागतात. सर्वनाम, विशेषण, नाम इत्यादींच्या व्याख्या, निकष किंवा कुठले वर्ण गाळावयाचे, कुठले वर्ग स्वीकारायचे याचा देखील विचार या ठिकाणी केला जातो. त्यानंतर भाषेचा इतिहास. त्या भाषेचा इतिहास हा वर्णनात्मक पद्धतीने लिहिला जात असला तरी त्यासाठी लागणारे पुरावे भाषा संशोधकाला तावून, सुलाखून, पारखून, परीक्षून घ्यावे लागतात. भाषेच्या इतिहासात मूळ किंवा आदी भाषा, भाषेची उत्पत्ती, समकालीन अनेक भाषा, त्यातील साम्यभेद आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतात. याचबरोबर भाषेचा कालक्रमिक अभ्यास असेल किंवा विशिष्ट कालखंडाचा भाषिक अभ्यास असेल, त्याची वैशिष्ट्य असतील, त्यांच्या आजच्या भाषेशी केलेली तुलना असेल, व्युत्पत्ती असेल, या दृष्टीने होणारा फायदा असेल,
हे सगळे घटक या ठिकाणी अभ्यासावे लागतात. त्याचा विचार या ठिकाणी करावा लागतो. भाषा आणि इतर शास्त्र. भाषा आणि विज्ञान, तत्त्वज्ञान, इतर मानवशास्त्र, सैद्धांतिक शास्त्र यांचा अभ्यास या ठिकाणी उपयुक्त ठरतात. मानवी जीवनात संदेशवहन करण्याचे साधन म्हणजे भाषा आणि या भाषिक संदेशनाला सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ असतात. म्हणूनच आज 60 ते 70 वर्ष समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ व भाषा वैज्ञानिक भाषा संस्कृती विचार येथील नातं तपासले जाते आहे. भाषेच्या विशेषतः समाज भाषेच्या अभ्यासाला मानसशास्त्र, समाजशास्त्र, समाजरीती, समस्या, संख्याशास्त्र या सगळ्यांचा विचार या ठिकाणी केला जात असतो. भाषेचा उपयोजित अभ्यास. उपयोजित भाषा विज्ञान हा एक मोठा अभ्यास विषय आहे. भाषा विज्ञानातील मर्मदृष्टी घेऊन त्याचा उपयोग वकील, डॉक्टर, वक्ता, अध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ इत्यादी कशा प्रकारे करतात याचा या ठिकाणी विचार केला जातो. भाषा व्यवहार. भाषा व्यवहार म्हणजे काय? तर भाषेतून केला जाणारा व्यवहार होय. म्हणजे भाषा कशी वापरावी, भाषेतून प्रशासन कसं चालवलं जावं, हा प्रशासनिक भाषा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. कायदा करताना कायद्याची भाषा कशी असावी, कशी नसावी, विविध क्षेत्रात केला जाणाऱ्या भाषेचा करार, त्यातील भाषेचं स्वरूप, विविध व्यवसायांमधील वापरली जाणारी भाषा, त्यातील शब्द किंवा भाषेतून दिले जाणारं शिक्षण, मग शिक्षकांची भाषा, पाठ्यपुस्तकातील वापर भाषेचा यानुसार देखील आपल्याला विचार भाषेचा करता येऊ शकतो. भाषाविष्कार. आता भाषेचा आविष्कार हा मौखिक, लिखित अशा दोन्ही स्वरूपाचा असतो. आविष्कार म्हणजे काय? तर व्यक्तिमत्वाचं प्रकटीकरण. मग असं प्रकटीकरण जे आहे ते लेखक आणि सामान्य माणूसही करत असतो आणि हे पाहून दोघांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास त्या ठिकाणी करता येऊ शकतो. उदाहरणार्थ एखादी कादंबरी आणि नाटक निवडून त्यातील वाक्यरचना, स्वरूप, लकब, वैशिष्ट्य इत्यादी लेखकाच्या शैलीचा, त्याच्या व्यक्तिमनाचा विचार करणं. भाषेचे कार्य. भाषेचे अनेक वेगवेगळ्या कार्य आहेत. संपर्क, संवाद, संप्रेषण, सत्ता संपादन, संस्कृती संक्रमण या दृष्टीने देखील आपल्याला विचार करता येतो. भाषेचं उपयोजन. भाषाशास्त्र लेखनासाठी, विज्ञान लेखनासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी कशी असावी, भाषाधारित व्यावसायिकांची भाषा कशी असावी या दृष्टीने विचार करता येऊ शकतो. परभाषा शिक्षण. संगणकासाठी भाषेचं, वाक्याचं पृथक्करण या दृष्टीने देखील आपल्याला विचार करता येऊ शकतो. स्पीच टू टेक्स्ट वेगवेगळे प्रोग्रॅम आहेत, वेगळा डेटा आहे किंवा गुन्हेगाराला पकडण्यासाठी भाषेची मदत कशा पद्धतीने होऊ शकते. वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस आहेत शिक्षणाचे, लिंक लँग्वेजेस आहेत किंवा भाषिक न्यूनगंड दूर होण्यासाठी 2-4 भाषेतील कोशांची सुलभ उपलब्धता आहे. मोबाईलवर वेगवेगळे ॲप आहेत. या दृष्टीने देखील भाषिक अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीनं करता येऊ शकतो. म्हणजे भाषिक अभ्यासाची व्याप्ती ही अफाट अशीच आहे. भाषेच्या अभ्यासाची दृष्टी कालच्या आणि आजची जर विचार केला तर भाषेचा अभ्यास कोणत्या दृष्टीने पाहता येतो त्याच्याकडे, तर दृष्टी कालची जर विचार केला तर भारतीय परंपरेमध्ये भाषा अभ्यासाचं सिंहावलोकन करावायचं झालं तर वेदांपासून सुरुवात करावी लागते किंवा ध्वनी विज्ञान, स्वनिम विज्ञानाला या दृष्टीने विचार या ठिकाणी महत्त्वाचा दिला जातो. पाणिनी यांचा अष्टाध्यायी ग्रंथ असेल, कात्यायन यांचा, पतंजली यांचा, हे मुनित्रय जे होते ते व्याकरणाचं अभ्यासाचं नातं आधुनिक वर्णात्मक सौवरणाच्या व्याकरणामध्ये मांडताना दिसतात. याशिवाय बोपदेव यांचं मुग्धबोध, अनुभूती स्वरूपाचार्य यांनी लिहिलेलं सारस्वत व्याकरण असेल, वर रुची यांचं प्राकृत प्रकाश असेल, हेमचंद्रांचं शब्दानुशासन असेल, मार्केंडे यांचं प्राकृत सर्वस्व असेल, या दृष्टीने देखील आपल्याला भाषेचं व्याकरण लिहून त्याला एक स्थिर स्वरूप देता येतं. मध्ययुगीन युरोपामध्ये मात्र भाषा विषयाचा प्रारंभीचा दृष्टिकोन धार्मिक होता, मात्र 15व्या शतकातील विद्येच्या पुनरुज्जीवनानंतर याचं एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास झालेला दिसून येतो. 19व्या शतकामध्ये संस्कृत भाषेचा परिचय युरोपियनना झाल्यानंतर ऐतिहासिक भाषा अभ्यासात त्यातील वेगवेगळी स्थळं, जनक भाषा, भाषिक परिवर्तन, भाषाकुलं यांचा विचार या ठिकाणी केला जातो. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय भाषांच्या अभ्यासाला सुरुवात झालेली दिसते. म्हणजे सगळ्यांच्या संदर्भावरून लक्षात आपल्याला येऊ शकतो आजपर्यंतचा भाषा अभ्यास हा भारतीय आणि युरोपीय भाषेचा, तेथील व्याकरणाचा, परस्पर संबंधांचा, एकताचा होता. दृष्टी आजची जर भाषेची पाहता लक्षात येतं की भारतात आणि महाराष्ट्रामध्ये 1954मध्ये डेक्कन कॉलेज पुणे येथे भरलेल्या प्राच्य विद्या परिषदेपासून भाषिक अभ्यासाकडे पाहण्याची एक दृष्टी बदलली. भाषिक व्यवस्था असेल, भाषिक वर्तन असेल, सोशिओप्रणित संकल्पना असतील, चॉम्स्की यांचं सिंटॅक्टिक स्ट्रक्चर नावाचं पुस्तक असेल, याने भाषेचा चेहरा मोहराच बदलला. चॉम्स्की यांच्या मते काय तर भाषा म्हणजे वाचिक वर्तन नसून भाषिक ज्ञान आणि क्षमता होय. भाषिक ज्ञान म्हणजे अर्थाचंच अमूर्त अशा भाषिक व्यवस्थेचं ज्ञान होय. आणि चॉम्स्कीच्या वाक्यविचारांच्या सिद्धांतामध्ये पायाभूत बंध आणि रचनांतरण बंध
त्याला खूप महत्त्व दिलं. 1960 नंतर देखील भाषेकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी पलटली. प्रत्यक्ष व्यवहारात भाषा वापरली जात असताना तिचा संबंध भाषा वापरणारी व्यक्ती, ज्या समाजात ती वापरली जाते आणि तो समाज आणि त्या समाजाची संस्कृती या सगळ्यांशी येत असतो. एकूण समाज भाषा वैज्ञानिक दृष्टीमध्ये भाषाभेद फार महत्त्वाचा ठरतो. भारताचा विचार केला तर भारत हा बहुभाषिक देश आहे. भारतात भाषांचे इतकं प्रचंड वैविध्य आहे. भारतात एकूण 1652 भाषा बोलल्या जातात. त्या 5 भाषा कुलांमधून निर्माण झालेल्या आहेत. 87पेक्षा जास्त छपाई माध्यमांमध्ये वापरल्या जातात. आकाशवाणीवर 71 भाषा वापरल्या जातात. देशाचे प्रशासकीय काम 13 भाषांतून होतं. मात्र शिक्षणाचं माध्यम म्हणून फक्त 47 भाषाच वापरल्या जातात. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे भाषा वैज्ञानिक अभ्यासातून जे तत्त्व हाती लागतं त्यांचं उपयोजन करणं होतं. कोणतंही शास्त्रलेखन हे भाषेला सोडून असू शकत नाही याचा विचार या ठिकाणी करावा लागतो. मग त्यानुसार भाषा व्यवहाराचे वास्तव, त्याच्यानंतर संकल्पनांचे कोश असतील, उच्चार कोश असतील, या सगळ्यातून विचार करता येतो. MPhil PhDच्या प्रबंधातून अशा छोट्या छोट्या विशिष्ट समस्या लक्षात घेऊन देखील प्रबंध लेखन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. अशा प्रकारे भाषा अभ्यास हा सृष्टीतील जैवविविधतेचाच अभ्यास ठरतो. तसा तो जागतिकीकरणानंतर बहुसांस्कृतिक देखील होताना दिसत आहे. भाषिक अभ्यासाचं प्रामुख्याने वेगवेगळ्या साधनं आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. भाषेचा अभ्यास करावायचा झाला तर वेगवेगळे गृहीतक तत्त्व असतात, त्यानुसार आपल्याला अभ्यासाचा करावा लागतो. भाषा ही मनुष्यत्वाची ओळख असते, एक अस्मितेची ठळक खूण असते आणि भाषा शिकणं किंवा शिकायला शिकणं हा एक महत्त्वाचा पाय असतो. वेगवेगळी साधने यामध्ये येतात. अमूर्त साधनांमध्ये मेंदूतील रचना, कार्य, जीवशास्त्र, इतर सामाजिक शास्त्रांचे सिद्धांत येतात. मूर्त साधनांमध्ये बोलली जाणारी भाषा, तिचे ध्वनी, तिचं केलं जाणारं जतन, लेखन, सर्वेक्षण या सगळ्यांचा विचार या ठिकाणी केला जातो. संशोधनाचा विषय ठरवला असता भाषेच्या अंगाने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे अभ्यासाचे विषय. आता इथं काय केलेलं आहे, प्रत्येक घटक झाला ना की कुठल्या भाषेच्या किंवा त्या विषयामध्ये कुठल्या विषयांवर घटकांवर संशोधन केलं जाऊ शकतं. एक नमुना म्हणून या ठिकाणी असे वेगवेगळे विषय दिलेले आहेत की जर कुणाला अभिरुची असेल, त्यामध्ये रस असेल तर आपण त्या विषयांचा देखील विचार आपल्या संशोधनासाठी करू शकतो. त्यानंतर पुढचा घटक आहे प्रामुख्यानं तो म्हणजे तौलनिक अभ्यासाचं क्षेत्र. आता तौलनिक साहित्य अभ्यास म्हणजे काय, आपण सगळेजण जाणतो की तुलना करणं. मग तुलना करणं ही एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे मानवाची आणि संशोधनामध्ये ती शास्त्रीय दृष्टीने केली जाते. म्हणजे सर्व शास्त्रात ही पद्धत वापरली जाते आणि साहित्याच्या क्षेत्रात विशेषतः मानवी शास्त्र दृष्टीत अभ्यासात तारतम्याने वापरावयास हवी. म्हणून इथं शास्त्र कसोट्यांबरोबरच आवश्यक तौलनिक साहित्य अभ्यासाची उद्दिष्टे दिली जाईल. तौलनिक साहित्य अभ्यासाची व्याख्या करता लक्षात येतं की तुलना करणं ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आणि त्यामुळं ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांमध्ये साहित्याच्या अभ्यासाचा वापर या ठिकाणी केला जातो. 2 किंवा अधिक साहित्यांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास या स्थूल व्याख्येबरोबरच फ्रेंच अभ्यासक तिची व्यामिश्रताही समजून घेतात. म्हणजे साहित्य ही एक कशी कृती आहे किंवा घटना आहे तर ती आंतरसांस्कृतिक, आंतरभाषा वैज्ञानिक दृश्य घटना असते. तिचा इतिहास, तत्त्वज्ञान, समीक्षा यांच्या साहाय्यानं आपल्याला अभ्यास करता येतो. साहित्याचा तौलनिक अभ्यास म्हणजे काय तर एका देशाच्या मर्यादेपलीकडील साहित्याचा अभ्यास किंवा एका साहित्याच्या दुसऱ्या साहित्याशी किंवा दुसऱ्या अनेक साहित्यांशी केलेली तुलना. साहित्य आणि मानवी अभिव्यक्तीची इतर क्षेत्रांशी झालेली तुलना या दृष्टीने आपल्याला विचार करता येतो. तौलनिक साहित्याचं स्वरूप आता लक्षात येतं की राष्ट्रीय साहित्य, सर्वसाधारण साहित्य, विश्व साहित्य यांचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागतो. या ठिकाणी तुलनात्मकच अभ्यास केला जातो. सर्वसाधारण साहित्य राष्ट्र आणि भाषा यांचं मर्यादा ओलांडणारं असतं. विश्व साहित्यामध्ये मानव जातीची अंतिमतः एकता, मूल्यांची सार्वत्रिकता आणि शाश्वतता इथं अपेक्षित असते. त्यानंतर प्रामुख्याने लक्षात येतं की संस्कृती म्हणजे काय तर विशिष्ट घटकांचाच यामध्ये समावेश असतो. ते साहित्यामध्ये येत असते. कमीत कमी याला महत्त्व असतो. मानव जातीचं अंतिम ऐक्य, मूल्यांची वैश्विकता आणि शाश्वतता यांना यामध्ये महत्त्व दिलेलं असतं. हे तर हेनरी रेमार्क यांच्या मते एका साहित्याच्या दुसऱ्या अनेकांशी झालेली तुलना असेल. साहित्य आणि मानवी अभिव्यक्तीची इतर क्षेत्र यांच्याशी तुलना असेल. साहित्य आणि इतर ज्ञानक्षेत्रांची कला, तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, विज्ञान, धर्म यांचा परस्पर संबंधांचा केला जाणारा अभ्यास असेल. एकूण तौलनिक साहित्याच्या विविध घटकांना कवेत घेतं, जसं की स्वीकार, प्रभाव, अनुकरण, विचारप्रणाली, आशयसूत्र, मिथक, तंत्र, आकृतिबंध, शब्दकळा, शैली, अध्यात्म, जीवनदृष्टी इत्यादी. म्हणजे तौलनिक साहित्याभ्यास ही सांस्कृतिक वैशिष्ट्य असलेली साहित्यिक अभिव्यक्ती
घेऊन साहित्य सौंदर्यशास्त्रीय वैश्विकांना सामोरे जाणारी किंवा परकीय वाङ्मयाच्या संदर्भात राष्ट्रीय साहित्यिक संकल्पनांना तपासून पाहणारी ही एकच समीक्षा दृष्टी आहे. तौलनिक साहित्य अभ्यासाची व्याप्ती पाहता तौलनिक साहित्याच्या अभ्यासासाठी भारतासारखी दुसरी कोणती सोपी भूमी सापडवायची नाही. कारण भारतात 880 भाषा बोलल्या जातात, 22 राजभाषा, 10 लाखापेक्षा अधिक लोक बोलतात, अशा 29 भाषा कार्यरत आहेत. भारतात सिक्कीम राज्यात भुटिया, लेप्चा, लिंबू, नेवारी, गुरु, मगर, मुखिया, राई, शेर्पा, तमक अशा 10 भाषा राजभाषा म्हणून कार्यरत आहेत. इंग्रजी आणि हिंदी 16 राज्यांची राजभाषा आहे. आसामी, बंगाली, देवनागरी, गुजराती, कन्नड, पार्शियन, मल्याळी, उडिया, गुरुमुखी, तमिळ, तेलुगू अशा 11 लिप्या आहेत आपल्याकडे. 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे. त्यानंतर प्रत्येक प्रांत असेल किंवा भाषिक प्रदेशाचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती भिन्न आहे, त्यांच्यात अस्मिता जागी आहे. तसंच भारतात विविध वाङ्मय प्रकारांसह विकसित झालेली वाङ्मयीन संस्कृती असेल. भाषा, साहित्य, परंपरा, संकेत, विभिन्न वाङ्मय प्रकार आहेत. या वाङ्मय संस्कृतीवर धर्म, हिंदू, बौद्ध, जैन, सुफी इतर संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची छाप असेल या दृष्टीने विचार करता येतो. त्यानंतर इंग्रजी भाषेचा मराठी भाषेवरील प्रभाव असेल हा देखील महत्त्वाचा आहे आणि यानुसार थोडेफार देखील स्वरूप बदललं तरी त्याचं ते कमी न होता वाढतच आहे. अशा विस्तृत भाषेचा अभ्यास स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरावर करता येतो. सूक्ष्म अभ्यासात शब्द, रूप, प्रत्यय, संरचना, वाक्यरचना, पातळीवरील आदान, ग्राहक भाषेने कसे मुरविले, कशा पद्धतीने योजना केली याचा विचार या ठिकाणी केला जातो. दुसरं असं की संरचनेच्या अभ्यासाचे वाङ्मय प्रकार या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात. तौलनिक साहित्य अभ्यासाचे उद्दिष्ट आणि हेतू लक्षात घेता समजतं की तौलनिक साहित्य अभ्यासाची व्याख्या करणं किंवा व्याप्ती सांगणं हे पुस्तकामध्ये जरी सांगितलेलं असतं तरी हाती घेतलेलं प्रत्येक संशोधन हे स्वतःच्या उदाहरणाने किंवा पूर्वीच्या व्याप्तीत भर तरी घालते, नाहीतर पूर्वीच्या व्याख्याना सगळं पुरावा तरी देतो. एकाच काळातील भिन्न वृत्तीधर्मीय कवींना तौलनिक अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्यानंतर 2 किंवा अधिक भाषेतील भाषांचा त्यातील साहित्यशास्त्राचा वाङ्मय प्रकारांचा अभ्यास केला जातो. द्वैभाषिक साहित्यिकांच्या साहित्याचे स्वरूप या ठिकाणी पाहिलं जातं. आर्षकाव्यातील भिन्न संस्करण यामध्ये तपासले जातात. एकाच आशयसूत्राची विविध विशेष वेगळ्या प्रकारातील आविष्करणं या ठिकाणी पाहिली जातात. मध्ययुगीन किंवा अर्वाचीन काळातील लेखकांच्या लेखन प्रेरणांचा शोध घेतला जातो. एकाच लेखकाचे एकाच विषयाचे भिन्न काळातील आविष्कार पाहता येतात. एकाच किंवा 2 भाषेतील संरचनांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. भारतीय साहित्यातील वेगळ्या समान वैशिष्ट्याचा शोध घेतला जातो. भारतीय साहित्यातील समान वैशिष्ट्यांबरोबरच युगधर्माचं साहित्य शोधलं जातं. सांस्कृतिक चळवळीतून पुढे आलेल्या साहित्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी अभ्यास येतात. 2 घटकांतील म्हणजे जसं की व्यक्ती, भाषा, राष्ट्र, देणारा घेणारे इतरही संबंध आपल्याला समजून घेता येतात. तौलनिक साहित्य अभ्यासात बऱ्याच वेळ 2 घटक असतात व त्याच्यामध्ये झालेला स्वीकार, नकार, विडंबन, उपहास, उसनवारी याचा विचार केला जातो. विविध प्रकारच्या भाषांतराचा शोध या ठिकाणी केला जातो. साहित्यातील कला, शास्त्र, ज्ञानशाखा, जीवनक्षेत्र यांचा विचार या ठिकाणी केला जातो. तौलनिक साहित्य अभ्यासाच्या दृष्टीनं पुढील दिशा लक्षात घेता तौलनिक दृष्टीनं समीक्षा पद्धती, संशोधन, साहित्याचा अधिकाधिक अभ्यास केला जातो. तौलनिक साहित्य सिद्धांताची मांडणी करणं, तुलना करणं, ती कशी करावायची हे ठरवणं. त्यानंतर देश-विदेशातील अभिजात, लौकिकता प्राप्त, प्रवाहाविरुद्ध जाऊन केलेले लेखन या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता, सामंजस्य निर्माण करणं, प्रतिप्रवाहांचा मागोवा घेणं, संस्कृतीशी परंपरांची पुनर्निर्मिती करणं, 2 धर्म, विचारधारा, प्रवृत्ती यांचा एकत्रितरित्या विचार करणं, सर्व जगातील साहित्याविषयी सांस्कृतिक कुतूहल बाळगणं, साहित्यातील वैदिक, प्राकृत, संस्कृत, अपभ्रंश परंपरांचा शोध घेणं, विविध माध्यमातील भाषांतरातील संस्कृती समजून घेणं, विविध ज्ञानशाखांचा साहित्याने कसा उपयोग करून घेतला त्याच्या जीवनाशी जोडलेले राहणे याचा अभ्यास करणं. विश्व साहित्याच्या अभ्यासातून साहित्य निर्मितीला पूरक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणं. विश्व साहित्याच्या तुलनात्मक अभ्यासातून माणसांची दुरावलेली मन जवळ आणणं, उपयोगी समीक्षा अधिकाधिक करणं, विश्व साहित्याच्या चौकटीत भारतीय साहित्याला महत्त्व देणं या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार केला जातो. आणि या दृष्टीने संशोधनाचे वेगवेगळे विषय देखील आपल्याकडे आहेत तुलनात्मक अभ्यासाचे, जसं की मराठी साहित्य परंपरेच्या जडणघडणीत प्राकृत भाषातील परंपरांचा वाटा, उद्देशनिष्ठ वाङ्मय प्रकार, अव्वल इंग्रजी काळातील 19व्या शतकातील इहनिष्ठ साहित्य, वारकरी संप्रदाय आणि भारतातील अन्य संप्रदाय, ख्रिश्चनांची पौराणिक थाटामाटाची मराठी रचना, चित्रपट तंत्राच्या कादंबरीच्या निवेदन पद्धतीचा झालेला परिणाम, हरिश्चंद्र कथेचे भिन्न भाषातील भ्रमण,
अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण साहित्याचा अभ्यास करू शकतो. साहित्य ही एक कशी तर आंतरसांस्कृतिक आंतरभाषा वैज्ञानिक दृश्य घटना असते, त्यानुसार तिचा अभ्यास आपण चौलनिक दृश्य देखील करू शकतो.